मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 34 साईजमध्ये परफेक्ट 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. ब्लाऊजवरून मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागतात एकदम अशी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला इथे ब्लाऊजची तयार उंची बघायची. आपले किती आहे हे पहा, हे आपलं तयार शोल्डर आले लक्षात. असा टेप पकडायचा. इथे तुमची किती सुद्धा ब्लाऊजची तयार उंची असू द्यात, असंच मोजून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा, लक्षात ठेवा नेहमी. आता इथे बघू शकता इथपर्यंत मोजून घ्यायचं. आता इथे बघू शकता माझी किती आहे, 13 तयार आहे. असं पकडा आणि इथून इथपर्यंत खाली जिथपर्यंत आपली तयार आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं. आता इथे बघू शकता माझी तयार 13 आहे. मग काय करायचं, ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं, इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागणार आहे, आलं लक्षात. त्यासाठी तयार उंची अधिक 1 इंच. तुमची बघा किती आहे तयार, त्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आता उंची अधिक 1 इंच वाढून घ्या. नाही लक्षात आलं तर काय करायचं हे पहा, समजून सांगते. जेवढे आपली उंची तयार आहे सर्वात आधी ते मार्किंग करायचं. इथे हे पहा मार्किंग झालं, लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यायचं. ते आपल्याला परफेक्ट शिलाईसाठी सुद्धा लागणार आहे, म्हणूनसाठी उंची अधिक 1 इंच नेहमी लक्षात ठेवायला विसरू नका. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे आणि गळारुंदी टाकून घ्यायची आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार्ट टाकला होता, बघू शकता. ज्यांच्याकडे नाही आहे ना त्यांनी एक फोटो काढून ठेवा लगेच. आता इथं आपण आज किती साईज बघतोय, 34 साईजमध्ये बघतोय. मार्किंग करून ठेवते थोडंसं. हे पहा, ही आपली 34 साईज आपण इथे बघतोय आज. 34 साईजमध्ये गळारुंदी 2.5 इंच, 34 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 5.5 सुद्धा टाकू शकतो किंवा 6 इंच सुद्धा आपण इथे टाकू शकतो. 34 साईजमध्ये परफेक्ट मुंडा, जेवढं शोल्डर तुम्ही टाकणार ना तेवढंच मुंडा सुद्धा इथे तुम्हाला टाकायचा आहे. जर तुम्ही शोल्डर 5.5 टाकलं तर मुंडा सुद्धा 5.5. जर तुम्ही शोल्डर 6 इंच टाकलं तर मुंडा सुद्धा आपल्याला इथे 6 इंच ठेवायचा आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा समजून सांगते, म्हणजे तुम्हाला हे नक्की लक्षात येणार आहे. आता हे मी थोडंसं बाजूला ठेवते आणि पेपर असा फिरवून घेते, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता हा आपला मापाचा ब्लाऊज आहे, असा पकडते. सर्वात आधी इथे मी काय करणार आहे, तयार शोल्डरचं मार्किंग करून घेते. जिथे आपलं तयार शोल्डर आहे तिथे एक मार्किंग करून घेते. हे पहा, इथे एक मार्किंग करून झालं, इथे एक मार्किंग करून झालं. हे आपलं परफेक्ट तयार शोल्डर झालं. आता हे मी बाजूला ठेवते. झालं व्यवस्थित मार्किंग. आता गळारुंदी 2.5 इंच, लक्षात ठेवा गळारुंदी 2.5 इंच परफेक्ट. इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता 1 इंच आपल्याला शिलाईसाठी लागतं. हे पहा, 1 इंच शिलाईसाठी लागतं. ते कुठं लागतं, अर्धा इंच पायपिंगमध्ये लागतं आणि अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागतं, आलं लक्षात. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते मोजू सुद्धा शकता किंवा परफेक्ट आपला चार्ट आहेच. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे समजून सांगितलेलं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी वाटलं ते फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल आणि वहीमध्ये लिहून ठेवा, परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथं काय करायचं, ब्लाऊजवरती सुद्धा हे मी तुम्हाला समजून सांगितलं आत्ताच. आता इथून लक्ष देऊन बघा, इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे आपल्या शिलाईच्या सहित झालं, आलं लक्षात. हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं, ते परफेक्ट शिलाईच्या सहित आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. त्यातच आपली गळारुंदी असते, लक्षात ठेवा. हे परफेक्ट शोल्डर, त्यातच आपले एवढं टाकलं ना मग त्यामध्येच आपल्याला गळारुंदी सुद्धा घ्यावी लागते, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी तुम्हाला समजून सांगते आणि मोजून सुद्धा दाखवते. हे पहा, इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे पहा, आता इथे मी टेप पकडते आणि इथपर्यंत मोजून घेते. बघू शकता परफेक्ट 6 इंच भरलेलं आहे, लक्षात ठेवा. 6 इंच भरलं, 6 लिहून ठेवते. आता इथे बघू शकता 34 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर, इथे आपण 6 इंच सुद्धा ठेवू शकतो. बरोबर समजून सांगितलं, ते लक्षात ठेवा. तुम्ही अशा पद्धतीने मोजून सुद्धा घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने तुम्ही ह्यामधलं परफेक्ट सुद्धा टाकू शकता. परफेक्ट मापे आहेत म्हणून समजून सांगते. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी फोटो काढून घेतला तरी सुद्धा चालेल आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता इथे बघू शकता परफेक्ट शोल्डर आपल्याला इथे 6 इंच टाकायचं आहे, लक्षात ठेवा नेहमी. आता इथे मी काय करते, परफेक्ट शोल्डर इथे 6 इंचावरती मार्किंग करून घेते, कारण की ते आपल्याला परफेक्ट आता इथे बसणार आहे. आता इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता मुंडा, जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा, लक्षात ठेवा. आता इथे मुंडा सुद्धा इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतला. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायला विसरू नका, ब्लाऊज एकदमचे परफेक्ट बसतात. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घेते. आता ह्या बाजूला सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते. हे अशी लाईन ओढून घेते. आता इथे बघू शकता गळारुंदी 2.5 इंच. आता इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे गळारुंदीसाठी 1 इथं मी 2.5 इंचावरती मार्किंग करून झालं, बघू शकता. आता हे 1 इंच
पायपिंगसाठी 1 इंच आपण इथे पकडलं का, त्यामधलं अर्धा इथे जाणार तुमचं पायपिंगमध्ये जाणार आणि ह्यामधलं इथे अर्धा आपलं बाही जोडण्यामध्ये जाणार. आलं लक्षात? जेवढं हे तुमचं शिल्लक राहील ना, एवढं तुमचं परफेक्ट तयार शोल्डर राहणार आहे. ही पद्धत नक्की वापरा आणि चार्टसुद्धा दिलेला आहे, तो वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे काय होतं, आपलं चुकत नाही मापे टाकताना. आता छाती मोजून घेते. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेते इथे. आता इथून काय करायचं, हुकापासून इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. हे पहा, असा टेप पकडायचा इथे. नाही लक्षात आलं तर हे पहा, ही पद्धत वापरा. किती भरते, 8.5 भरते. आले लक्षात? आता इथे काय करायचं, छातीचा चौथा भाग सर्वात आधी 8.5 वरती मार्किंग करून घ्या. छातीचा चौथा भाग सर्वात आधी 8.5 जेवढं भरलं, म्हणजे एकच बाजू मोजून घेतली, 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्या इथे. आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घेत जा, 2 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चार्टसुद्धा दिला होता. हे पहा, 4 टक्स ब्लाऊजचा. ज्यांच्याकडे नाही आहे ना, त्यांनी फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल. आता इथं आपण आज बघतोय 34 साईजमध्ये. हे पहा, ही साईज बघतोय आपण इथे. म्हणजे 34चा चौथा भाग 8.5 आपण आत्ताच मार्किंग करून घेतलं 8.5 वरती इथे. हे पहा, आलं लक्षात? 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यावं लागतं इथे. बघू शकता, हे पहा, 2 इंच घ्यावं लागतं म्हणजे 10.5 परफेक्ट घडी. 34 साईजमध्ये परफेक्ट 10.5ची घडी लागते, लक्षात ठेवायचं आहे. आता कमर घेर मोजून दाखवते इथे मी. हे पहा, कडेपासून मोजून घ्यायचं. हे पहा, असा टेप पकडायचा इथे. हे पहा, परफेक्ट ब्लाऊज बसतात म्हणून समजून सांगते. असा कमर घेर मोजून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, कमरेमध्ये ब्लाऊज लूजमध्ये पडतात, मग ब्लाऊज असा वरच्या बाजूला सरकत जातो. त्यासाठी परफेक्ट मापे टाकायला शिका म्हणून समजून सांगते. आता इथे बघू शकता. हे पहा, असं कडेपासून पकडायचं आणि खेचू नका, आलवारमध्ये पकडायचं, लक्षात ठेवा. हे पहा, असं पकडायचं. कमरघेरचा चौथा भाग सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचा आहे म्हणून समजून सांगते. हे पहा, असं पकडा, पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा, कडेपर्यंत मोजून घ्यायचं. हे पहा, एवढं भरलं. आलं लक्षात? हे पहा, तुमचं बघा किती भरलेलं आहे. आता बघू शकता, एवढं भरलेलं आहे. आलं लक्षात? आता हे टोक आहे ना, ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा, जेवढं भरलं त्याच्यावरती असं ठेवून घेतलं. आलं लक्षात? आता हे झालं आपलं निम्म झालं, इथपर्यंत आलं निम्म. हे पहा, इथपर्यंत निम्म आलं. असं पकडते. आता परत एकदा त्याचं निम्म करायचं. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, बरोबर झालं. आता हे बरोबर ह्याचं निम्म झालं म्हणजे आपला परफेक्ट चौथा भाग. आलं लक्षात? हे पहा, परफेक्ट चौथा भाग आला. आता मग इथं काय करायचं, बरोबर असा परफेक्ट चौथा भाग आपलं जेवढं भरलं ना, तेवढं लगेच इथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, जेवढं भरलं तेवढं लगेच चौथा भाग असा परफेक्ट मार्किंग करून घ्यायचा. फिटिंग परफेक्ट त्याच्यावरती येते म्हणून समजून सांगते. आता 1 इंच पाठीचा टक्स आपण देतो, त्यासाठी 1 इंच घ्यावं लागतं. लक्षात ठेवा, 1 इंच आणि 2 इंच कंपल्सरी आपल्याला शिलाई मार्जिन पकडावं लागतं. 2 इंच लक्षात ठेवा. कमरेचा चौथा भाग, आलं लक्षात? 1 इंच पाठीचा टक्स देतो, त्याच्यासाठी लागतं. आणि 2 इंच कंपल्सरी आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागतं. 2 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे लक्ष देऊन बघा. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची. तुमचं मोजून घ्या, ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. कमरघेर किती आहे मोजून घ्या. चौथा भाग बरोबर मार्किंग करून घ्या. पाठीचं टक्ससाठी 1 इंच घ्यायचं आणि कंपल्सरी 2 इंच जास्त घ्यायला विसरू नका. मापे परफेक्ट टाका म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपलं बरोबर झालं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता पाठीचा गळा मोजून घ्यायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे मापाचा ब्लाऊज घेते. ते पहा, आता ही पट्टी आपली किती तयार आहे सर्वात आधी ते बघायचं. आपली ही पट्टी किती तयार आहे म्हणजे एवढंच माप असं पकडा इथे. हे पहा, माझे इथे 4.5 इंचाची पट्टी तयार आहे. 4.5 आहे, बघू शकता 4.5. तुमची बघायची किती आहे. मग काय करायचं, त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं लगेच. सर्वात आधी जी आपली ब्लाऊजची म्हणजे गळ्याची तयार उंची लक्षात ठेवा. हे पहा, जेवढी आहे तेवढी मार्किंग करून घ्या. हे पहा, झालं मार्किंग, आलं लक्षात? मग त्यामध्ये लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यायचं. शिलाईसाठी लागतं म्हणूनसाठी समजून सांगते. ह्यातलं अर्धा इथे लागतं आणि ह्यामधलं अर्धा इथे पट्टी जोडण्यामध्ये लागतं. पाठीच्या बाजूला किंवा साधा ब्लाऊज असला तर आपण पट्टी जोडतो की नाही, मग अस्तर असले तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये काय करतो, अस्तर जोडण्यामध्ये लागतं. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं एवढंच, आपला तयार गळा किती आहे ते लक्षात ठेवायचं नेहमी. आणि वरच्या बाजूला मग इथं अर्धा इंच लागतं, इथं अर्धा इंच लागतं. आलं लक्षात? ही पद्धत ना नेहमी लक्षात ठेवायची आहे. तुमचा कितीही डीपमध्ये गळा असू द्या तरी सुद्धा चालेल, पण ही पद्धत लक्षात ठेवायला विसरू नका. आता हे झालं आपलं बरोबर. आता इथे काय करायचं, जेवढं इथं आपण मार्किंग केलं का गळा रुंदीसाठी, तेवढंच आपल्याला इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाठीचा गळा थोडासा रुंद आवडत असेल तर तुम्ही इथे काय करायचं, 2.5-3 इंचावरती सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता. आवड्यानुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता.
हे पहा इथपर्यंत सुद्धा आवड्यानुसार तुम्ही इथे ठेवू शकता. आता इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. हे पहा सर्वात आधी हा गळा इथे मार्किंग करून दाखवते. हे पहा अशी लाईन ओढून घेते सरळ. आता इथे थोडंसं पुढे आपण मार्किंग करून घेतलं. मग काय करणार आपण इथे थोडंसं असं क्रॉसमध्ये येऊन जाईल, ते लक्षात ठेवा. हे पहा असं थोडंसं क्रॉसमध्ये येतं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा इथून 1 इंच घ्यायचं. सर्वात आधी आतला गळा इथून 1 इंच इथे घ्यायचं. आणि हा पाहिजे असेल ना तरीसुद्धा इथून इथे 1 इंच घ्यायचं. इथे येते बघू शकता. हे पहा इथून इथं 1 इंच घ्यायचं. मग इथं मार्किंग करून येणार. हे पहा दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता. मग नंतर काय करायचं, हे पहा सर्वात आधी हा आकार देऊन दाखवते. हे पहा हा आकार आला बरोबर. आता इथून मग द्यायचा. हे पहा इथूनच द्यायचा हा दुसरा आकार. हे पहा अशा पद्धतीने आलं लक्षात. ही पद्धत ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की वापरू शकता. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता पाठीचा टक्स कसा मार्किंग करायचा, हे पहा असं पकडा बरोबर. हे 2 इंच आहे का त्याच्या पुढे हे पहा ही लाईन आपली असं पकडा आणि इथपर्यंत बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. आता उंचीला तुम्ही हे पहा इथे आपला गळा तयार होईल. आलं लक्षात. म्हणजे ह्या लाईनीमध्ये पट्टी कुठे गेली, ह्या लाईनीमध्ये आपला गळा तयार होईल. हे पहा लाईन ओढून झाली. आता इथं काय करायचं, हे पहा बघू शकता मोजून दाखवते 5 इंच. मग तुम्ही काय करायचं इथे 4.5 इंच उंचीला ठेवू शकता. आलं लक्षात. 5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण जास्त असं वरती घेऊ नका. 4.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा 5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे काय करा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा जास्त असा फक्त वरती घेऊ नका, जास्त वरती घेऊ नका. 5 इंचापर्यंत ठीक आहे किंवा तुम्ही 4.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. आता इथं आपण काय केलं होतं 1 इंच मार्किंग करून घेतलं होतं. आलं लक्षात. 1 इंच मार्किंग करून घेतलं होतं ना आपण इथे, ते आपल्याला आता इथे मार्किंग करून घ्यायचं. आता इथे असं पकडते. मग ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या आणि असं त्रिकोण तयार करून घ्या. हे पहा म्हणजे काय होतं आपलं चुकत नाहीये, फिटिंग कमी जास्त होत नाही. त्यासाठी कमरघेर मोजून घ्या म्हणजे आपल्या इथे कमी जास्त होणार नाहीये किंवा तुम्हाला फिटिंगला सुद्धा जागा व्यवस्थित राहील. आता मुंड्याला आकार द्यायचा आहे. पहा असं पकडा. हे पहा असं पकडते आणि मध्य करून घेते. बरोबर मध्य करून घ्यायचा इथे. आलं लक्षात. आता पाठीच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.25 इंचावरती द्यायचा आहे. 1.25 इंचावरती वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. 1.25 इंच लक्षात ठेवायचं. 1.25 इंचावरती 1 आहे आणि 2 लाईनी इथं बघा. इथं 1 आणि 2 लाईनी. हे पहा 1.25 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. हे पहा असं पकडते आणि मार्किंग करून घेते. तुम्हाला ना ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये, ते लक्षात ठेवा. आता इथे हे पहा थोडं थोडं मार्किंग इथून करा. थोडं 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 असं मार्किंग करत करत घ्यायचं. हे पहा इथपर्यंत झालं मार्किंग. आलं लक्षात. नंतर काय करायचं असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा एकदम असं सोपं आहे. तुम्ही सुरुवातीला काय करा, नाही लक्षात आलं तर मग काय करायचं, हे पहा सुरुवातीला मी ज्या पद्धतीने दिलं ना असा थोडं थोडं मार्किंग करत मग त्या पद्धतीने द्या. नंतर काय करायचं इथून घ्यायचं मग ह्याच्यावरून वरून असा आकार देऊन घ्यायचा. इथं बरोबर असं मिळवायचं म्हणजे आपलं चुकत नाही. तर हे मी कट करून घेते. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूसाठी मार्किंग करून घ्यायचं. आता पाठीची बाजू आहे अशीच ठेवून घ्या. ह्याच्यावरती बघू शकता थोडीशी जागा ठेवा इथे मार्किंग करण्यासाठी. क्रॉस पट्टीचं लक्षात ठेवा नेहमी. आणि ह्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवायची आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता आहे असं ठेवते. थोडीशी जागा ठेवा. इथे सुद्धा जागा ठेवा आणि इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवायची आहे. आता इथे मी सुरुवातीला काय करते, पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्या. आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. इथे मी पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घेतली. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता समजून सांगते. हे पहा आहे अशीच मार्किंग करून घेतली. आता पेपर बाजूला ठेवते. आलं लक्षात. आता इथे सर्वात आधी समोरचा मुंडा आपण इथे समोरची बाजू बघते म्हणूनसाठी समोरचा मुंडा आपल्याला ते मार्किंग करून घेते. सर्वात आधी हे पहा ही लाईन आहे का असं पट्टीचा वापर करा म्हणजे चुकत नाही. हे पहा एक लाईन अशी ओढून घ्यायची. हे पहा इथपर्यंत. आता ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा लाईन ओढून झाली. आलं लक्षात. हे पहा आता कट करताना हा मुंडा घ्यायचा नाही आपल्याला.
समोरच्या बाजूचा मुंडा मार्किंग करून घ्यायचा, बरोबर मध्य करून घ्यायचा. हे पहा इथे मध्य आहे, लक्षात ठेवा. आता समोरचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. हे पहा इथं येते, बघू शकता. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. समोरचा मुंडा मार्किंग करून झाला. आता इथे काय करायचं हे पहा, समजून सांगते. हे पहा आता इथून असा आकार घ्यायचा, इथपर्यंत यायचं. आता जर तुम्हाला इथे प्रॉब्लेम असेल तर मग दोन लाईनी बाहेरच्या बाजूला जायचं. हे पहा हा मध्य आहे ना, मध्याची तिथे बरोबर असा टेप पकडायचा आणि 2 लाईनी फक्त बाहेरच्या बाजूला जायचं. आता इथे काय करायचं, हे पहा इथून मग थोडं थोडं मार्किंग करायचं. हे पहा इथून इथपर्यंत घ्यायचा आकार, मग इथून वरच्या बाजूला असं कमी कमी करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे, नक्की जमणार तुम्हाला. आता इथं काय करायचं, हे पहा इथून असा आकार घ्यायचा, इथून घेतला, परत नंतर इथे मिळवला, परत इथून असा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ह्याच्यावरती आलं लक्षात. ह्या पद्धतीने एक ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघू शकता. नंतर दुसरा आकार समजून सांगते. आता इथे लगेच हे पहा इथं आपण मार्किंग करून घेतलं का समोरच्या बाजूचं, मग नंतर हा दुसरा आकार समजून सांगते. आतल्या बाजूने असतं, हे पहा इथूनच मग वरच्या बाजूला असा असतो, बघू शकता. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर हा आकार घ्यायचा, नसेल काही प्रॉब्लेम तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते शिलाई करू शकता. तुम्ही काय करायचा, ह्यामधला आकार देऊन एक ब्लाऊज शिलाई करू शकता. आलं लक्षात. आणि हा आकार सुद्धा देऊन एक ब्लाऊज तुम्ही ह्याच्यामध्ये शिलाई करून घ्यायचा आहे. म्हणजे कोणता ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसतोय तुमच्या लक्षात येईल की. मग त्या पद्धतीने तुम्ही सर्वात आधी काय करा, साधा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे एकदम साधामध्ये, त्याच्यावरती तुम्ही सराव करा. नंतर जर तुम्हाला तो ब्लाऊज परफेक्ट बसला, नंतरचे ब्लाऊज तुम्ही कटिंग करून शिलाई करू शकता. सर्वात आधी साध्या ब्लाऊजवरती करा, समजून सांगते. नंतर चांगले ब्लाऊज तुम्ही ह्याच्यामध्ये शिलाई करून घेऊ शकता. गळा रुंदी 2.5 इंच आहे तीच ठेवायची आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. आता समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. हे पहा किती सुद्धा असू द्यात, आहे तेवढं टाका, ते लक्षात ठेवायचं. गळा आहे तेवढं टाकायचं फक्त, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, बऱ्याच ताईंना परफेक्ट ब्लाऊज बसलेले सुद्धा आहेत. नाहीतर काय होतं, जास्त गळा जर घेतला शोल्डर उतरलं जातं. इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगणार आहे. आता इथे बघू शकता असं पकडायचं, एका लाईनीमध्ये पकडून घ्या. हे पहा इथे पट्टीचा वापर करते मी. हे पहा पायपिंगच्या तिथे बरोबर अशी सरळ लाईनीमध्ये पट्टी ठेवा. हे पहा अशी कमी जास्त होऊ देऊ नका फक्त इथे. मग इथं काय करायचं, असा टेप पकडा इथे. हे पहा असा टेप पकडायचा आणि एका लाईनीमध्ये बघायचा आपला गळा तयार किती आहे. हे पहा 5.5 तयार आहे, 5.5 तयार आहे. हे पहा 5.5. तुमचं बघा लगेच किती तयार आहे. कोणाचा 5.25 असतो, कोणाचा 6 इंच असतो, कोणाचा 5.25 असतो, कोणाचा 5 इंच असतो. आहे तेवढा घ्या. आवडीनुसार सुद्धा कोण कोण ठेवतं, किंवा एक 5.5 तुम्ही ह्यामध्ये शिलाई करून बघू शकता. ब्लाऊज परफेक्ट बसतात. आता इथे मी आहे तेवढं मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते, आहे तेवढाचा लक्षात ठेवा. मार्किंग करून झालं. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे अशी लाईन ओढून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झालं. आता इथून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा इथं मार्किंग झालं. आता इथून काय करायचं, हे पहा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. नसेल जमत तर हे पहा अशा पद्धतीने देऊ शकता. इकडून परत घेऊन अशा पद्धतीने द्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता गळा आपण आहे तेवढंच का टाकायचं समजून सांगते. हे पहा 1/2 इंच शोल्डर इथं आपण शिलाई करतो, 1/2 इंच करतो, इथून 1/2 इंच आपण शिलाई करतो. बघू शकता. हे झालं व्यवस्थित, आलं लक्षात. आता हा गळा 1/2 इंचाने आपला खाली येतो. आपण शिलाई करतो ना, पायपिंग करतो आपण, 1/2 इंच तरी पकडतोच. हे पहा मग बरोबर इथून 1/2 इंच असं खाली घेते. हे पहा इथं मी 1/2 इंच खाली घेतलं, आलं लक्षात. आता इथे मी काय करते, अशी लाईन ओढून घेते फक्त समजण्यासाठी. हे पहा लाईन ओढून झाली. आता इथे लक्ष देऊन बघा, आपला हा गळा हे पहा बरोबर असा शिलाई होऊन, हे पहा लक्ष देऊन बघा ह्याच्यावरती येणार. हे पहा इथे येणार, आलं लक्षात. हा गळा आपला. त्यासाठी काय केलं आपण, इथे शोल्डर अधिक 1 इंच घेतलेलंच आहे, लक्षात ठेवा. परफेक्ट मगाशी तुम्हाला मी समजून सांगितलं. हे पहा एवढा येतो आपला हा गळा, म्हणजे गोल आकार सुद्धा येऊन जातो. आता मग काय करायचं, हे सुद्धा इथं 1/2 इंच जातच. हे पहा मार्किंग करून घेते, मोजून मार्किंग करून घेतली तरी सुद्धा चालेल. बघू शकता परफेक्ट आलं. आता इथून इथपर्यंत मी तुम्हाला मोजून दाखवते. हे पहा बघू शकता बरोबर 5.5 भरलं. आता टाकताना आपण किती टाकला होता, हे पहा इथून टाकलं, इथपर्यंत टाकलं, 5.5 टाकलं, आलं लक्षात. म्हणजे हा आपला शोल्डर इथे शिलाई होतं, म्हणजे हा गळा शिलाई होऊन अजून 1/2 इंचाने खाली होतो, आलं लक्षात. त्यासाठी गळा नेहमी टाकायचा किती आहे तेवढं टाकायचा, लक्षात ठेवायचं. नेहमी वाढवून घ्यायचं नाही, शोल्डर उतरलं जाते ते लक्षात ठेवा. एक तुम्ही ह्याच्यामध्ये साधा ब्लाऊज शिलाई करून बघू सुद्धा शकता, ते लक्षात ठेवायचं आहे.
आता इथे बघू शकता आपण टाकताना 5.5 टाकलं, खाली झालं म्हणजे शिलाई होऊन आपलं हे खाली आलं, इथं आलं. आणि हा सुद्धा गळा आपला शिलाई होऊन किती आला, खाली आला. आलं लक्षात? समजून सांगते. हे पा बरोबर 5.5 भरलं, इथं आपण हे खालचं पकडलं, इथून इथपर्यंत आपण आता हे पकडलं, तयार झालेलं पकडलं आपण आता हे. आलं लक्षात? म्हणजे हा तयार होऊन इथे खाली येणार, त्यासाठी हे आपण खालचं पकडलं. आलं लक्षात? म्हणजे किती झालं, 5.5 बरोबर झालं. टाकताना आपण किती टाकला, 5.5 टाकला. तुमचा आहे तेवढं टाका, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता इथे आपण 4 टक्स ब्लाऊज बघतोय क्रॉस पट्टीचा, आणि बिना क्रॉस पट्टीचा सुद्धा 4 टक्स ब्लाऊज असतो. मी तुम्हाला नंतर त्याचं पेपर कटिंग टाकेन आणि शिलाई करून सुद्धा दाखवेल, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला आणखीन ते सोपं पडेल त्यासाठी. आता इथे बघू शकता, सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे क्रॉस पट्टी कशी मोजून घ्यायची ते खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगला कमी जास्त होतं. क्रॉस पट्टी खूप महत्त्वाची असते. फिटिंगचं मूळ कारण क्रॉस पट्टी असते, लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी आता इथे लक्ष देऊन बघा फक्त. आता इथं काय करायचं, हे पा ब्लाऊज घ्या मापाचा. आता ज्या पद्धतीने मी पकडला त्या पद्धतीने पकडा. हे पा आता काय करायचं, इथे आपली तयार आहे, लक्षात ठेवा. हे पा इथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे, लक्षात ठेवा. इथे एक मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाही म्हणून समजून सांगते. हे पा इथे एक मार्किंग करून घ्या, ही आपली तयार झाली बघा, लक्षात ठेवा. फिटिंग करताना कमी जास्त होते इथं, म्हणून समजून सांगते. बऱ्याच वेळा फिटिंग चुकते. क्रॉसपट्टी मूळ कारण असते फिटिंगचं, ते लक्षात ठेवा. जर तुमची क्रॉसपट्टी चुकली, वरच्याच बाजूला आली, फिटिंग इथं नक्की कमी जास्त होणार ना, ते लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी लगेच मार्किंग करून घ्या. आलं लक्षात? आता हे मार्किंग असं पकडा, सोपं करून समजून सांगते एकदम. असं पकडा इथे. हे पा आता इथं काय करायचं मग, हे पा असं पकडते. आता हे आपण लाईन अशी ओढून घेतली का, आलं लक्षात? त्याच्यावरती असं ठेवून घ्या. आता इथे ठेवून घेतलं, बघू शकता, मार्किंग करून घ्या लगेच. हे पा असं ठेवून घेतलं, समजून सांगते. ह्या लाईनीच्या वरती, ह्या लाईनी बरोबर आली पाहिजे. हे पा असं पकडा, असं ठेवा आणि इथं मार्किंग करून घ्या. हे पा मार्किंग करून झालं, आलं लक्षात? इथून इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं, आलं लक्षात? हे पा म्हणजे ही आपली तयार आली, आलं लक्षात? शिलाईसाठी वाढून घ्यायचं आहे अजून, ते लक्षात ठेवा. ही सर्वात आधी जे आपलं तयार आहे, कोणाचं छोटं असतं कोणाचं मोठं असतं, म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगते. सर्वात आधी तुमची किती सुद्धा भरू देत तिकडे मार्किंग करून घ्यायचं, असं इथे ठेवायचं, लाईन ओढून घ्यायची, आलं लक्षात? चुकू देऊ नका अजिबात. आता हे मार्किंग परफेक्ट झालं, आलं लक्षात? आता ही बाजू थोडीशी हुकलूक पट्टीच्या बाजूला मोठी असते बघा, सर्वांचीच असते, लक्षात ठेवायचं नेहमी. ही पद्धत आता इथे विसरू नका, ते लक्षात ठेवा. कमी जास्त सुद्धा होईल मग समोरच्या बाजूने, म्हणून समजून सांगते. जिथे तयार आहे ना त्यासाठी जवळून दाखवते. मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काही चुकायला नको, त्यासाठी समजून सांगते. आता इथे बघू शकता, इथे एक मार्किंग करून घेते. हे पा झालं मार्किंग. कोणाचं हे अंतर छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, डायरेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. फक्त उंचीची मापे व्यवस्थित टाका, ब्लाऊजचे जेवढे आहेत तेवढं मी सांगितलं त्या पद्धतीने, लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता तयार आहे, ते इथं मार्किंग करून झालं, बरोबर आलं. आता ही आपण लाईन ओढली का त्याच्यावरती डायरेक्ट अशी ठेवून घ्यायची. सोपं आहे एकदम, नक्की जमणार तुम्हाला, आलं लक्षात? हे पा असं ठेवून घ्यायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पा जिथे आपली तयार आली ना, हे पा एकदम असं सोपं आहे, बघू शकता इथे. हे पा असं ठेवायचं, जिथे आपली तयार आहे ना तिथे असं मार्किंग करून घ्यायचं. बघू शकता इथे माझी तयार आहे, म्हणून मी काय केलं, इथं मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात? हे पा मार्किंग करून झालं. आता इथे बघू शकता, हे पा हे मार्किंग किती भरलं आता इथे आपल्याला बघायचं आहे. नाही मोजलं तरी चालेल, तुमचं किती सुद्धा भरू देत, नाही मोजलं तरी सुद्धा चालतं. हे पा आता इथं जेवढं भरलं ना लगेच ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. जेवढं भरलं ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं, नाही मोजलं तरी चालेल. हे पा असं मार्किंग करून घ्यायचं. हे फक्त सरळ लाईनीमध्ये येऊ द्यात, आलं लक्षात? मग इथून काय करायचं, थोडंसं उंच असतं इथं, मग इथून काय करायचं, असा आकार देऊन घ्यायचं, जास्त खाली घ्यायचा नाही, ते लक्षात ठेवायचं नेहमी. जास्त खाली घ्यायचा नाही किंवा जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचा नाही. मग इथून काय करायचं, असा आकार थोडासा देऊन घ्यायचा. हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. नाही जमलं तर काय करायचं, इथून थोडं असं मार्किंग करत यायचं, पण इथपर्यंत घ्या, जवळपर्यंत. मग नंतर काय करायचं, इथून असा आकार थोडासा देऊन घ्यायचा, मग ते तुम्हाला सोपं पडेल, त्यासाठी समजून सांगते. हे पा नंतर थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं, आलं लक्षात? हे पा बरोबर झालं, म्हणजे ही आपली तयार क्रॉसपट्टी आता इथे परफेक्ट झाली. आता इथे काय करायचं, खालच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यायचं. 1 इंच कुठं वाढून घ्यायचं, हे पा इथे वाढून घ्यायचं 1 इंच, लक्षात ठेवा. मार्किंग करून घ्या 1 इंच. ते कुठं लागतं हे सुद्धा तुम्हाला इथे समजून सांगते. हे पा 1 इंच वाढून घ्या. त्यासाठी खालच्या बाजूला जागा ठेवा. पेपर कटिंग असं करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजवरती ठेवून मार्किंग करायला एकदम असं सोपं जाणार आहे. त्यासाठी असं पेपर कटिंग करून ठेवा. आता हे मी 1 इंच मार्किंग करून घेतलं. 1 इंच वहीमध्ये लिहून ठेवा किती लागते आपल्याला, 1 इंच लागते. आता इथं काय करायचं, मग अशी लाईन ओढून घ्यायची.
हे पहा अशी लाईन ओढून घेते. आलं लक्षात? हे पहा मी अशी इथपर्यंत असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथपर्यंत मार्किंग करून घेतलं. ही लाईन आपण इथे 1 इंचाची घेतली. आलं लक्षात? 1 इंच. आता इथे समजून सांगते. ह्यामधलं अर्धा इंच शक्यतो क्रॉस पट्टी पकडताना शिलाईमध्ये अर्धा इंच पकडायला विसरू नका. बऱ्याच वेळा कपडा असा सिल्की असतो, पटकन निघून जातं, फसकलं जातं. आपण एकतर ब्लाऊज शिलाई करायला किती मेहनत घेतो, नंतर फसकलं तर किती वाईट वाटतं. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, क्रॉस पट्टी शिलाई करताना इथे सुद्धा अर्धा इंच घ्यायचं. यातलं अर्धा इंच इथं लागतं आणि ह्यामधलं अर्धा इंच इथं वरच्या बाजूला लागतं. क्रॉसपट्टी तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती मी इथे तुम्हाला समजून सांगते. हे कपडा कमी असला तर मग काय करावं लागतं, इथे सुद्धा अर्धा इंच मग डबल घ्यावी लागते ना आपल्याला. इथे सुद्धा वरच्या बाजूला 1 लागते, इथे सुद्धा खालच्या बाजूला 1 लागते. आलं लक्षात? मग इथे सुद्धा अर्धा इंच लागतं. आलं लक्षात? आणि इथे सुद्धा अर्धा इंच लागतं. दुसरी जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. जास्त आपण असं कमी पकडायचं नसतं. आलं लक्षात? त्यासाठी इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं. हे पहा समजून सांगते. इथं अर्धा इंच, ह्यामधलं अर्धा इंच इथं वरच्या बाजूला लागतं. हे पहा इथं लागतं आणि हे खालचं अर्धा इंच इथं लागतं. आलं लक्षात? त्यासाठी तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच. तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच लागतं. वहीमध्ये लिहून ठेवा. आपल्याला किती लागतं? तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच. इथं अर्धा इंच लागतं आणि इथे अर्धा इंच लागतं. आलं लक्षात? शिलाईसाठी लागतं म्हणूनसाठी तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच. हे बरोबर तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. आता ह्या बाजूला मी असा पेपर फिरवून घेते. आता इथे काय करायचं हे पहा, लक्ष देऊन बघा. हे पहा आपला हा गळा आहे ना, थोडंसं उंच करून घेते. हे आपलं शोल्डर थोडंसं उंच करून घेते. हे पहा हे झालं. बरोबर आलं. आता इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. नाही मोजलं तरी चालतं, फक्त असा टेप पकडा. हे पहा इथून इथपर्यंत टेप पकडायचा. हे पहा इथपर्यंत एवढं अंतर फक्त. हे पहा असा टेप पकडा. इथून इथपर्यंत घडी करून घ्या, निम्म करून घ्या. झालं निम्म. आलं लक्षात? म्हणजे ह्या इथून इथपर्यंत निम्म करून घ्यायचं. सोपं आहे एकदम. हे पहा असं पकडायचं, निम्म करून झालं. आलं लक्षात? झालं निम्म. आता इथे काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची खालीपर्यंत. लाईन ओढून घ्या. हे पहा असं पकडते ह्या बाजूला. असा इथे पट्टीचा वापर करा. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची सरळ. लक्षात ठेवा फक्त इथपर्यंत. हे पहा इथपर्यंत फक्त, इथं खाली नाही. हे पहा फक्त इथपर्यंत. ही वरची लाईन आहे का आपली, तिथपर्यंत. हे पहा अशी इथपर्यंत फक्त लाईन ओढून घेतली. हे पहा इथपर्यंतच फक्त. लक्षात ठेवा. वाटलंच तर नंतर एक फोटो काढून ठेवला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने आपण मार्किंग केलं लक्षात येईल. आता इथे आपल्याला ब्लाऊजच्या उंचीनुसार वरून येणारा टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा आता इथे काय करतोय आपण, 34 साईजमध्ये बघतोय. हे पहा ही आपली 34 साईज आहे. आलं लक्षात? आता इथे बघायचं. हे पहा आपली ब्लाऊजची उंची किती तयार आहे. माझी इथे उंची 13 तयार आहे. लक्षात ठेवा 13 तयार आहे. तुमची बघायची ह्यामधली किती तयार आहे. जर तुमच्या ब्लाऊजची उंची 13 तयार असेल किंवा 14, मग तुम्ही वरून 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल तर 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात? हे पहा आता इथे काय करा, तुमच्या ब्लाऊजची उंची बघा किती आहे. ह्याच्यामधली बघा किती तयार आहे. मग तुम्ही काय करायचं, हे मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. मग जर तुमच्या ब्लाऊजची उंची ही तयार असेल किंवा ही तयार असेल, मग तुम्ही वरून 10 इंचावरती टाकायचं. जर तुमच्या ब्लाऊजची उंची ह्यामधली बघू शकता शक्यतो 13च्या पुढेच असते. आलं लक्षात? मग तुम्ही हे मार्किंग करून घेऊ शकता. आलं लक्षात? आता मग तुम्ही 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. आता इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते, कारण की माझ्या ब्लाऊजची उंची इथे 13 तयार आहे म्हणून. आलं लक्षात? आता इथे मी काय करते, वरून 9.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथं असा पकडा. हे पहा आणि वरून मी इथे 9.5 वरती मार्किंग करून घेते, म्हणजे इथं मार्किंग करून घेणार. हे पहा इथे. आलं लक्षात? म्हणजे इथून. हे पहा असं मार्किंग करून झालं. बरोबर आलं. आता इथे सुद्धा छाती टक्स मार्किंग करून घ्यायचा. आता आपली बघू शकता ही साईज आपण आता आज बघतोय ना 34 मध्ये. मग बघायचं छाती टक्स आपल्या इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंचावरती परफेक्ट बसतो. हे पहा लक्षात ठेवा. हे पहा सरळ बघायचं. गेल्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलंय बघू शकता. हे पहा छाती टक्स किती घ्यायचं, 1.25 इंचावरती. आले लक्षात? 1.25 इंचावरती. आता 1.25 इंच कुठं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच. हे पहा ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच. इथं 1.25 इंच घ्यायचं. ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच. तिथे आपला परफेक्ट खोलगट भाग तयार होतो. बसायला परफेक्ट ब्लाऊज बसतात म्हणून समजून सांगते. आता इथे बघू शकता बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा असा बरोबर इथे त्रिकोण तयार करून घ्यायचा. ते लक्षात ठेवायचं आहे. पहा झालं बरोबर. हे पहा अशा पद्धतीने.
आता इथे लक्ष देऊन बघा, हे पा हे आपलं शिलाई होतं, मग पाठीच्या बाजूला फिटिंगला पुरत नाही. मग काय करायचं, हे अंतर आपलं दोन्ही सुद्धा मोजून घ्या. आपले किती भरतं हे दोन्ही सुद्धा मोजा. आता दोन्ही जेवढं भरलं ना एवढं भरलं आता इथं माझं. मग मी काय करणार, ह्या बाजूला लगेच वाढून घेणार. हे पा जेवढं भरलं तेवढंच वाढून घ्या. जेवढं तुमचं हे अंतर भरेल ना दोन्ही सुद्धा मिळून, लक्षात ठेवा, दोन्ही सुद्धा मिळून, हे दोन्ही सुद्धा मिळून जेवढं तुमचं अंतर भरेल ना मग तेवढं ह्या बाजूला लगेच वाढून घ्या. तुमचं किती सुद्धा भरू द्यात, लक्षात ठेवा, तेवढं लगेच ह्या बाजूला असं वाढून घ्यायचं. आता इथे काय करायचं, बऱ्याच वेळेला काय होतं फिटिंग खूप अशी क्रॉसमध्ये येते. मग इथं तुम्ही काय करायचं, 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 इंच वाढवून घ्या लगेच. हे पा इथे मी 1 इंच असं वाढवून घेते. हे पा अशी लाईन ओढून घ्या. इथे सुद्धा अशी थोडीशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. हे पा हे का वाढून घ्यायचं, हे आपलं शिलाई होतं कमी होतं, हे अंतर जवळ येतं. मग इथं जर नाही वाढवून घेतलं तर पाठीच्या बाजूला मग फिटिंगला कमी पडेल ना. मग त्यासाठी हे अंतर वाढून घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. इथे 1 इंच काय घ्यायचं, कारण की फिटिंग एकदम अशी क्रॉसमध्ये येऊन जाते. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. इथे सुद्धा शिलाईमध्ये जातं, इथे सुद्धा बघू शकता एवढं आपलं शिलाईमध्ये जातं. इथे टक्स देणार ना आपण इथे, म्हणूनसाठी मग इथे सुद्धा आपण शिलाईमध्ये जातं. मग फिटिंगच्या बाजूला कमी पडतं, शक्यतो पडतंच कमी. हा सुद्धा आपण इथे शिलाई करतो, मग त्यासाठी इथे सुद्धा 1 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे कमी जास्त होत नाही त्यासाठी. आता हे बरोबर झालं. आता इथे सुद्धा टक्स मार्किंग करावं लागतं सर्व बाजूने, आलं लक्षात. आता इथून इथपर्यंत, हे पा इथून इथपर्यंत टेप पकडा. सुरुवातीला गळा मार्किंग केलेला हा, हे पा असं पकडा इथे आणि इथपर्यंत, आणि मध्य करून घ्या. हे पा बरोबर असा मध्य करून घ्यायचं, आलं लक्षात. मग नंतर इथे एक मार्किंग करून घ्या. हे पा इथून पकडलं इथपर्यंत सुरुवातीची मार्किंग, हे इथं असं मध्य करून झाला, आलं लक्षात. आता इथून 2 इंच घ्यायचं, थोडंसं असं वरच्या बाजूला पकडायचं. 2 इंच इथे बघू शकता बरोबर येते. नाहीतर तुम्ही काय करा, हे पा इथून असं 2 इंच वरच्या बाजूला घेतलं तरी चालेल. हे पा असं पकडा, 2-2 इंच वहीत लिहून ठेवा. 2 इंच, हे पा इथून 2 इंच इथं वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्या, सोपं पडेल तुम्हाला. मग इथं नाही घेतलं तरी चालेल, मग इथं असं पट्टीचा वापर करा. हे पा अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे काय होतं आपलं चुकत नाही त्यासाठी. आता मग काय करायचं, हे पा हे आपण 2 इंच इथं घेतलं, मग इथे सुद्धा 2 इंच घ्यायचं. हे पा इथे 2 इंच घ्यायचं, मग वरच्या बाजूला असा टेप घ्यायचा, परत इथे 2 इंच घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने. आता मग इथे काय करायचं, हा थोडासा क्रॉसमध्ये असतो. हे पा ह्या बाजूला जातो थोडासा क्रॉसमध्ये, जास्त नाही घ्यायचा, थोडासा क्रॉसमध्ये घ्यायचा. हे पा अशा पद्धतीने. इथून लईतल्या 1.5 इंच घ्यायचं. इथून 1.5 इंच भरते माझं, बघू शकता. हे पा 1.5 इंच भरतं इथं बरोबर, किंवा अंदाजाने घ्या क्रॉसमध्ये थोडासा. हे पा अशा पद्धतीने. आता इथे एक मार्किंग करून घ्या. आता हा मुंड्यातून जातो. हे पहा असा मुंड्यातून जातो. हा शिलाई होतं म्हणूनसाठी हे वाढवून घेतलं, लक्षात ठेवा. फिटिंग नाही तर तुमची खूप अशी क्रॉसमध्ये येऊन जाईल, म्हणूनसाठी हे 1 इंच वाढवलं आपण इथे, लक्षात ठेवायचं नेहमी. प्रत्येक साईजमध्येच आपल्याला ते घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. मार्किंग करून झालं, बरोबर झालं, आलं लक्षात. आता हे कुठंही कट करायचं नाही. हा शिलाई होतो, बघू शकता अशा पद्धतीने हा शिलाई होतो, बघू शकता. लगेच खोलकट भाग तिथे तयार झाला, पकडला की लगेच खोलकट भाग तिथे आपला तयार झालेला आहे. हा टक्स आहे ना खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्ही थोडा थोडा पकडा. हे पा इथं थोडं पकडा. हे पा इथं सुद्धा थोडं पकडू शकता, इथे सुद्धा थोडंसं असं पकडू शकता. शिलाई देताना इथे सुद्धा थोडंसं पकडायचं. हे पा अशा पद्धतीने. हे पा इथे सुद्धा काय करा, थोडंसं पकडायचं. हे पा अशा पद्धतीने थोडं थोडं पकडायचं, आलं लक्षात. आणि हा फक्त जास्त पकडायचा, म्हणजे काय होतं इथे जर तुमचा असा खोलगट भाग तयार झाला, बसायला एकदम असं परफेक्ट बसेल, आलं लक्षात. आता इथे 2 इंच घेतलं, इथून इथपर्यंत 2 इंच घेतलं, इथून इथपर्यंत 2 इंच घेतलं, असं लिहून ठेवते. आणि काय करा, इथे मी 1 इंच घेतलं, आलं लक्षात. इथे जेवढं भरलं तेवढं इथं मार्किंग करून घेतलं, जेवढं भरेल ना तेवढं मार्किंग करून घ्या. इथे आपण 1 इंच वाढवून घेतलं. हे पा एक लिहून ठेवते किंवा असं लिहिते इथे. एक झालं, आलं लक्षात. हे पा एक फोटो काढून ठेवा, म्हणजे तुमचं चुकणार नाही कुठेच अजिबात. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं. सर्वात आधी क्रॉसपट्टी कट करून घ्या. पा इथून, हे पा इथून कट करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, क्रॉसपट्टी ह्या बाजूला वाढून घेऊ नका. हे कशासाठी आपण ह्या बाजूला वाढून घेतलं समजून सांगते. हे पा आपल्याला हे शिलाई झालं ना इकडच्या बाजूला पुरत नाही पाठीच्या बाजूला फिटिंगला, म्हणूनसाठी आपण ह्या बाजूला वाढवून घेतलं, आलं लक्षात. क्रॉसपट्टी आपली आहे तेवढीच राहते, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. क्रॉसपट्टी वाढवू नका, आलं लक्षात. हे पा आता इथून हे मी कट करून घेते. हे पा आता ही बाजू क्रॉसपट्टी काढून ठेवा आणि कापडावरती ठेवून सुद्धा अशीच ठेवा, कट करून घ्या. परत दुसरी
इथे पाठीच्या सुद्धा बाजूला म्हणजे पाठीमागच्या बाजूला जोडावे लागणार ना, त्यासाठी 2, एका बाजूला 2 लागणार, म्हणजे दोन्ही बाजूच्या मिळून 4 लागणार. म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा अर्धा इंच जाईल आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला अर्धा इंच जाईल, म्हणजे फिटिंगला कमी जास्त होणार नाही, त्यासाठी समजून सांगितलं. आलं लक्षात. आता इथे बघू शकता, हे पहा कट करून घेते इथून. आता इथून हा समोरचा मुंडा आपला इथे कट करून घ्यायचा आहे. पहा इथून घ्या, हा आतला आकार घेते. हे पहा तुम्ही ना दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा बघा, शिलाई करून कटिंग करून बघायचं आहे, म्हणजे काय होतं आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने बसतोय ते सुद्धा लक्षात येतं. हे पहा बरोबर झालं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, मार्किंग करून ठेवा. इथे एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे कापडावरती मार्किंग करायला सोपं जातं. इथे एक थोडंसं मार्किंग करून ठेवा आणि इथे सुद्धा एक थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं. हे पहा असं, म्हणजे कापडावरती जर तुम्ही असं ठेवलं, इथे एक मार्किंग करता येईल, इथे एक करता येईल, इथे म्हणजे बरोबर लक्षात राहील. आणि इथे सुद्धा काय करा, हे पहा हे तर खूप महत्त्वाचं आहे. हे पहा इथे सुद्धा एक थोडं मार्किंग करा, जास्त नाही हा. हे पहा म्हणजे काय करता येईल तुम्हाला, इथे एक मार्किंग करायचं, इथे एक करायचं, इथे हे बरोबर आपलं उंचीचं राहतं थोडंसं एवढं. आलं लक्षात. टक्स उंची, म्हणजे इथे सुद्धा थोडंसं असं मार्किंग करून ठेवायचं, कशाने तरी करा असं मार्किंग, म्हणजे बरोबर असं टिक होते. बघू शकतो तिथे. हे पहा थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा म्हणजे बरोबर अशी टिक होऊन जाते तिथे, त्यासाठी सोपं पडेल. आता इथे बाही कटिंग कशी करायची समजून सांगते. हे पहा इथं अर्धा इंच कमी करून घ्या शोल्डरला, कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. समोरची बाजू आणि पाठीची बाजू जोडल्याच्या नंतर बाही काय करतो आपण अशी मध्यावरती ठेवतो, नंतर जोडतो ना, त्यासाठी असं अर्धा इंच कमी करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी इथे मी अर्धा इंच कमी करून घेतलं. आता इथे फक्त लक्ष देऊन बघा. हे पहा आता हे सुद्धा आपलं शिलाईमध्ये जाणार, हे सुद्धा आपल्या इथे शिलाईमध्ये जाणार, एवढं जाणार, म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी जातं. शक्यतो अर्धा इंच जातं. हे दोन्ही मिळून आपलं अर्धा इंच जाईल. बघा इथे तुमचं दोन्ही मिळून अर्धा इंच जाईल. आलं लक्षात. थोडीशी अशी घडी करून घेते. हे पहा थोडीशी अशी घडी करून घेते. लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त हे पहा, किंवा तुम्ही काय करा, टक्स आपला दिला ना, हा तुमची ही दोन्ही सुद्धा जोडून झालं ना, म्हणजे ही सुद्धा बाजू तुमची जोडून झाली, ही बाजू जोडून झाली, हा टक्स सुद्धा आपला शिलाई करून झाला. मग नंतर तुम्ही काय करू शकता, हे पहा मग इथून मोजायला सुरुवात करायचं, म्हणजे हे तुमचं तयार होईल ना, आणि हे सुद्धा तुमचं तयार होईल. मग इथून मोजून घ्यायचं, मग कडेपासून मोजायचं, इथून जोडलेल्यापासून मोजून, मग हा पूर्ण आकार इथपर्यंत कडेपर्यंत मोजून घ्यायचं आपले किती भरते, मग तेवढीच परफेक्ट बाहीची घडी टाकून घ्यायची. आलं लक्षात. आता इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगते. आता हे ओपन करून घेते, इथे एक मार्किंग करून घेते. आता हे सुद्धा बघू शकता आपलं इथे शिलाईमध्ये जातं. हे पहा एवढं जाणार आहे तुमचं इथे. आता इथे मी काय करते, हे पहा अर्धा इंचाने कमी करून घेते. इथे तुम्हाला मोजून दाखवते. अर्धा इंच इथं जाणारच आहे, मग अर्धा इंचाने कमी करून घेते मोजताना. लक्ष ठेवा. आता ह्याच्या खाली बरोबर असं टेप पकडते. हे पहा असं पकडते. लक्ष ठेवा. असं मोजून घेते. हे पहा 10.5 इंच भरलं. मग काय करा, इथं तुमचं अर्धा इंच जाणार ना, मग थोडंसं अर्धा इंचाने कमी करून घ्या, म्हणजे 10 इंचच घ्या. का मोजून घ्यायची समोरची बाजू, का तिथं आपण 1 इंच वाढून घेतलं का, मग तुम्हाला जोडायला कमी पडेल म्हणून समजून सांगते. 1 इंच सहित आपलं 1 इंच वाढून घेतलं का ह्या बाजूला, त्याच्या सहित पकडायचं मोजताना. आलं लक्षात. हे पहा हे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, कारण की आपल्या शिलाईमध्ये जाणार नाही इथे, त्यासाठी हे अर्धा इंच कमी करून घ्या. इथे सुद्धा हे अर्धा इंच शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो ना, हे अर्धा इंच कमी होणार. इथे हे शिलाई झाल्याच्या नंतर सुद्धा हे सुद्धा तुमचं कमी होणार. आलं लक्षात. दोन्ही मिळून अर्धा इंच जाणार तुमचं इथे सुद्धा. आलं लक्षात. त्यासाठी अर्धा इंच असं कमी करून घ्यायचं. शक्यतो काय करा, जोडून घ्या, नंतर बाही कटिंग करून घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे बघू शकता आपलं एवढं भरलं ना. हे पहा डबल पेपर घेते. हे पहा डबल घेते. एवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेते. जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेते, कारण की बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. त्यासाठी इथे मी बरोबर असं घडीचं मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घेते. हे पाचशा पद्धतीने. आता बाही उंची, हे आपलं अंतर जास्त का भरलं माहिती का, शक्यतो काय करतं समोरची बाजू घेत जा, म्हणजे बरोबर होऊन जातं. का तर आपण इथे 1 इंच वाढवून घेतलं म्हणूनसाठी समजून सांगते. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे पहा उंची मोजून घ्या सर्वात आधी, मग नंतर मापे टाकूया. हे पहा असं पकडते, इथून इथपर्यंत मोजून घ्या. तुमचं किती सुद्धा असू देत, असं मोजून घ्या. हे पहा 5.5 भरते. आता इथून सर्वात आधी तयार उंची अधिक 1 इंच. लक्षात ठेवायचं, तयार उंची अधिक 1 इंच, किती सुद्धा असू द्या तयार. हे पहा तयार उंची
अधिक 1 इंच नेहमी लक्षात ठेवायचं. जेवढे आपली तयार भरेल ना लगेच 1 इंच वाढवून घ्यायचं. इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, शिलाईसाठी लागतं. त्यासाठी तयार उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. अशी लाईन ओढून घेते. आता ह्या बाजूला असा पेपर घेते. वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार असतं. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथून आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घेते. 2 इंच कंपल्सरी घ्या, 2 इंच लक्षात ठेवा. 2 इंचावरती मार्किंग करून झालं. आता इथून ही आपली बंद बाजू, बंद बाजूने आतमध्ये 1 इंच, 1 इंच झालं. आता दंडघेर मोजून घ्यायचा. हे पहा दंडघेर मोजून घ्या. असं पकडा इथे. हे पहा पहिली शिलाईची टिप. हे पहा असं पकडा. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळेला काय होतं इथं अंतर कमी असतं. नंतर काय करायचं तुम्ही कमी असेल अंतर तर मग काय करायचं एवढं मोजून घ्यायचं प्लस 2 इंच घ्यायचं. आता इथे बघू शकता मी काय केलं पहिली शिलाईची टिप इथं मार्किंग करून घेतलं. हे पहा इथं आलं माझं. मग लगेच पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं. 2 इंच लक्षात ठेवा. 2 इंच दंडघेर अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. दंडघेर जेवढा भरलेला आहे तेवढा लगेच 2 इंच. इथे मी 2 इंच जास्त घेतलं. आता इथे हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची. आलं लक्षात. आता इथे बाहीचा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा सर्वात आधी उंच आकार असतो थोडासा. हे पहा नंतर असं थोडं थोडं कमी कमी करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं असं मार्किंग करून घ्या म्हणजे द्यायला सोपं पडतो आपल्याला. हे पहा नंतर परत त्याच्यावरून असं मार्किंग करून घ्यायचं. इथपर्यंत असं मिळवायचा. नंतर हा आकार द्यायचा. थोडासा असं खोलगट असतो. थोडक्यात ना हा माशासारखा आकार असतो. हे पहा नंतर थोडं थोडं कमी कमी करत वरच्या बाजूला घ्यायचं. हे पहा इथून हा असा आकार असतो. हे पहा अशा पद्धतीने इथं जातो. नंतर हा खोलगट असतो ना तो आपला समोरच्या बाजूला जोडताना येतो. ते लक्षात घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आकार असतो. आता इथे हा खोलगट आकार समोरच्या बाजूला असतो. असं मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळा तिथं चुकतं बघा आपलं. त्यासाठी असं मार्किंग करून ठेवा. तुमचा जो दंडघेर आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा त्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायला विसरू नका. आणि ज्या पद्धतीने आता मी समजून सांगितलं का ती पद्धत वापरा. हे कमी करून घ्यायचं. इथे सुद्धा कमी करून घ्या. बाहीचं पेपर कटिंग जर करायचं असेल तर हे पहा इथे सुद्धा थोडंसं किंवा मोजून घ्या. हे सोडून द्यायचं वरचं आणि इथून मोजून घ्यायचं आणि अर्धा इंच कमी करून घ्यायचं. का तर इथे आपलं शिलाईसाठी जाणार ना, इथे शिलाईमध्ये जाणार. किंवा तुम्ही जोडल्याच्या नंतर मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल ब्लाऊजवरती. आलं लक्षात. आता इथे काय करते मी एक बाजू बाजूला घेते. हे पहा एक बाजू बाजूला घेतली म्हणजे ही आपली पाठीची बाजू झाली. आता ही झाली आपली समोरची बाजू म्हणजे ही समोरची बाजू. आलं लक्षात. आता इथे मी काय करते हे पहा इथून हे कट करून घेते. हे पहा बघू शकता इथपर्यंत. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती मार्किंग करून घेते. एक हे पहा परफेक्ट कटिंग झालं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. इथे आपलं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.